आपण एक्सप्लोर करत आहोत महाराष्ट्रामधलं संभाजीनगर शहर। ऐतिहासिक वारसा असलेल्या या शहराचा फेरफटका मारत मारत आपण आतापर्यंत पाहिला होता इथूनच शहरामध्ये जवळ असलेला बीबी का मकबरा आणि त्यानंतर आपण एक्सप्लोर केले होते वेरूळमध्ये असलेलं कैलास मंदिर। आजच्या भागामध्ये पण आपण ह्या मंदिराबरोबर आणखीन भेट देणार आहोत इथेच जवळ असलेल्या दुसऱ्या केव्सना। पाठीमागे मस्त इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेली आहे कैलास लेणीबद्दल। म्हणजे ऑलमोस्ट ह्याच्यामध्ये असं लिहिलं आहे की हे पूर्ण एका खडकामधून मंदिर बांधलेलं आहे आणि ह्याला ऑलमोस्ट आहेत ना 200 वर्ष गेले हे पूर्ण काव करायला। म्हणजे विचार करा की किती जास्त टाइम यांनी स्पेंड केला हे मंदिर पूर्णपणे डेव्हलप करायला। इथे बघून झाल्यानंतर आहे ना आपण आता आतमधल्या काही लेण्या बघायला जाणार आहोत आणि इथून एक रस्ता आहे ज्या ह्या शटल्स आपल्याला घेऊन जातात। तुम्ही वॉक करत पण जाऊ शकता पण बेसिकली तुमचा खूप टाइम जाईल त्याच्यामध्ये। आणि हे शटल्स बेसिकली 30 रुपये पर हेड कॉस्ट घेतात जे तुम्हाला घेऊन जातात आणि सोडतात पण मेन एंट्रन्सला। सो आम्ही आता इथे शटल गेले आणि शटलमधून आपण आता प्रवास करू। वेरूळमध्ये असलेल्या बऱ्याचशा लेणी ह्या 2 ते 3 किलोमीटरच्या अंतरावरती आहेत। त्यामुळे तुम्हाला जर हा ऑप्शन चांगला वाटत असेल तर तुम्हीच नक्कीच ह्या शटल्स घ्या आणि तुम्ही एका लेण्यापासून दुसऱ्या लेण्यापर्यंतचा प्रवास करा। ही 33 नंबरची जी गुफा आहे लेणी आहे ना ही आहे जैन गुफा आहे, जैन लेणी आहे। वेरूळमध्ये असलेल्या सगळ्या लेण्या बौद्ध, हिंदू आणि जैन दगडात कोरलेल्या गुहा मंदिराचं एक अद्वितीय मिश्रण आहे जे प्राचीन भारतातील आपल्या धार्मिक सलोख्याला दाखवतं। 30 ते 34 नंबरच्या लेण्या या जैन लेण्या आहेत। नवव्या आणि 10व्या शतकातील या लेण्या जैन धर्मातील दिगंबर पंथाच्या आहेत। 30 नंबरची ही लेणी ही आहे कैलास मंदिराची एक छोटी आवृत्ती जी दगडात कोरलेली आहे आणि हुबेहूब बनवली आहे जसं आपलं बांधलंय कैलास मंदिर। तो जो जिना मी वरचून आलो ना त्याच्यामधून तुम्हाला हे असं भव्य मंदिर इथे बघायला मिळेल। हे पण एक जैन मंदिर आहे। खूप सारे पिलर्स आहेत आणि त्या पिलर्स वरती खूप छान नक्षीदार काम केलेलं आहे आणि आतमध्ये पण खूप मस्त मोठी जागा आहे। हा त्यांचा भव्य मंडप आहे। समोर गर्भगृह आहे आणि त्याच्यामध्ये महावीरांची मूर्ती आहे। या आता ऍक्च्युली ज्या जैन मंदिरामध्ये आलोय ना तिथलं जे हे जे स्तंभ आहेत त्या स्तंभावरती खूप छान तऱ्हेने कलाकृती नक्षीदार काम केलेलं आहे। आपण ऍक्च्युली इथून ह्या साईडून बघूया, ह्या साईडला उजेड आहे तर तुम्ही जे यांचं डिटेल बघायला तर किती मस्त आहे बघा। म्हणजे इथून ह्याच्यामध्ये गॅप पण आहे इथे। सो काय डिटेलिंग काम केलंय त्यांनी याच्यावरती। पूर्ण हे दगड अख्खे कोरून त्याच्यावरती नक्षीदार डिझाईन्स आहेत, काही इथे प्रतिकृती आहेत आणि मधून त्यांनी तुम्ही बघाल तर इथे खाली जागा पण अशी। मंदिरामधल्या या शिल्पकृती बघून आम्ही सगळेच एकदम मंत्रमुग्ध झालो होतो आणि अशा प्रकारच्या कलाकृती आपण आत्ताच्या काळामध्ये बनवू शकतो का याचा पण विचार करत होतो पण आता ते काही शक्य दिसत नाही। आत्ताच्या आधुनिक दुनियेत या सगळ्या गोष्टींवरती वेळ घालवण्यासाठी लोकांना खरंच तेवढा वेळ राहिलेला नाहीये। पण असो, पूर्वजांनी उभारलेल्या या कलाकृतींचं आपण नक्कीच संवर्धन तरी करू शकतो। ह्या केव्हच्या बाहेर ना खूप असं पाण्याचा साठा आहे। आय डोंट नो की हे काय होतं पहिल्यांदा। म्हणजे इथे या साईडला जायचा रस्ता आहे वरतून। सो ही जी लेणी आहे ना याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी त्यांनी ना काव केलेल्या आहेत
पण आतमध्ये बघाल तर आतमध्ये ना खूप काही असं एवढं कम्प्लीट नाही, इनकम्प्लीट गोष्टी आहेत. तर मे बी त्यांनी चालू केलं असेल आणि नंतर त्यांनी मध्ये सोडलं असेल. टेडपोल भी मेंढक का, काय? टेडपोल जो मेंढक बन जाता है. अच्छा. सो वेरूळ लेणी बघण्याचा आपला हा जो प्रवास आहे ना आता इथे संपलाय. आता याच्यानंतर आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या डेस्टिनेशनकडे. तसं बघायला गेलं तर इथे खूप साऱ्या लेण्या आहेत, पण आपण त्यातल्या त्यात मेन टेम्पल कैलास टेम्पल आणि ज्या लेण्या तिकडच्या 29, 30, 31, 32 आज फक्त एक्सप्लोर केल्या. याच्या व्यतिरिक्त पण इथे बरेचसे स्पॉट्स आहेत जिकडे तुम्ही येऊन लवकर तुमचा टाइम स्पेंड करू शकता. आणि आय वुड सजेस्ट की एक दिवस तरी तुम्ही पूर्ण ठेवा ह्याच्यासाठी, वेरूळ लेणी बघण्यासाठी.